मंत्री गुलाबराव पाटील यांची पत्रकार परिषदेत जोरदार प्रतिक्रिया। मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना महायुतीतील घडामोडींवर आणि विरोधकांवर थेट निशाणा साधला। त्यांनी मंत्री गणेश नाईक यांना संयमाने बोलण्याचा सल्ला देत वरिष्ठांनी एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा संयम बाळगावा अशी सूचना केली। पुढे बोलताना त्यांनी म्हटले की एकनाथ शिंदे यांनी काय टिकवले आणि काय नाही हे जनतेने दाखवून दिले आहे। आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जिंकून आलो, ही आमची ताकद आहे। संजय राऊत यांच्यावर टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत कोण होता? पेन कागद घेऊन लिहिणारा, छोट्या कागदांवर रंगवणारा माणूस। खासदारकी ही सुद्धा त्याला आमच्यामुळे मिळाली आहे। महायुतीतील नातेसंबंधांवर भाष्य करताना ते म्हणाले की 3 भावांमध्ये थोड्याफार कुरबुड्या होणारच, मात्र आम्ही राजकीय दहीहंडी नाही तर मोठी हंडी फोडली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वेळेवर दहीहंडी फोडू। त्यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला नवीन उताल आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती, परंतु तो त्यांना टिकवता नाही आलेली आहे। हे बघा, आता गणेश नाईकांनी काय बोलावा त्यांचा विषय आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी काय टिकवलं नाही टिकवलं हे जनतेने दाखवून दिलंय। आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकून आलो। त्यामुळे मला तरी असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाच्या बाबतीमध्ये असं बोलण्यापेक्षा संयमाने वागावं अशी आमची त्यांना सूचना आहे। संजय राऊत कोण होता? पेन कागद घेऊन लिहिणारा, छोटे छोटे कागदांवर रंगवणारा माणूस होता। याला आमच्यामुळे खासदारकी मिळाली। 12 वेळेस भाषण केलेले, आता 13वीची वेळ जी आहे ती सरकारची आलेली आहे। बरंच मटेरियल दिलं। हे बघा, शिवसेनेचं जे पूर्वीपासून कार्य आहे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्याच्या आधारावर या ठिकाणी आदरणीय हमशाबाई चंदूभैया आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तळोदा शिवसेना शाखेने या ठिकाणी हा सुंदर उपक्रम राबवलेला आहे। आणि मला तरी असं वाटतं की सत्ता असो किंवा नसो, शिवसेना जी पूर्वीपासून काम करत होती त्या कामाला आजही त्यांची खंड पडलेला नाही, याचा आम्हाला अभिमान आहे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।